आज पेडगावचं हिंद केसरी मैदान पडलं आणि त्यात 2 नंबरचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा राजा। ताई पण हार्दिक अभिनंदन आपलं। धन्यवाद। काय सांगाल आजचा आनंद? ह्याच्यासारखा दुसरा सोहळा नाही, आनंद नाही। बर आज एवढे सारे बक्षीस बघताय टीव्ही वगैरे, म्हणजे हे वेगळंच एक कौतुक करा वगैरे, राजा एवढं सगळं करतोय आपलं। बक्षिसापेक्षा गुलाल खूप महत्वाचा आहे, टॉप 2 मध्ये राहिलोय, खूप आनंद आहे। आपण ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? हिंद केसरी झालेत आप्पा, काय हुडकून बोलावले आप्पाला आवाज देऊन बक्षीस घ्यायला। तिथं राजा फायनल मध्ये असतो, तिथं चालू वर्षामध्ये अर्जुनच आहे, आम्हाला अर्जुन नावच लकी आहे। हिंद केसरी मिळाला। बापू शेठ आंबेकर माझे बंधू, त्यांनी पायरा केलाय। काय सांगाल आज? आताच जे हिंद केसरी नाही सगळं श्रेय बापूंना जाते, बापूंचं ध्येय धोरण पुढचं आहे। बापूंना वाटलं चांगली गाडी पळते म्हणून भैया म्हणले नाही ही पळवायची। दादांना म्हणलं दादा असं, दादा म्हणले चल। आणि आता लक्षात घ्यायचं कालचं जे 1 लाखाचं बक्षीस आहे ते दिवाण केलं जाईल आणि आपल्याला पेडगाव कमी वेळामध्ये राजानं बरोबर केसरीचं सगळं गुलाल झाले, तर कासेगाव एकच राहिलंय आता। असं बक्षीस येतंय कमिटी 17 वर्षामध्ये मला 2100 किंवा 2000 आपल्या राऊंड बिगर मध्ये बक्षीस दिलं जाईल। किती महिन्याचं वस्त्र आहे? 14 महिन्याचं 14 महिन्याच्या वस्त्रानं आज हिंद केसरीचा भारत मामा झालाय। ही आता मोटरसायकल येणार तर ते पहिला एकच म्हणणं आहे, मैदानात एकदा तर राव पूर्ण केली आणि ताईंची बी साथ लागली। ताईंनी मला बाप्पा आंबेकरांचा फोन आला, आपला पायरा झालाय। ताई 1200 गाड्या त्यामुळे 1200 गाड्या होत्या आणि त्यात 2 नंबर म्हणजे कुठेतरी खूप मोठं नशीब लागतं पेडगावच्या मातीत गुलाल मिळवणं। आज तुमच्या कपाळी गुलाल लागला सगळ्यांच्या, काय सांगाल आज? नाही हीच म्हणजे एवढ्या गाड्यात टॉप 2 मध्ये राहिले ह्याचा खूप म्हणजे आनंद आहे आणि सगळं श्रेय आप्पाला आणि 2 नंदींना जातं। 14 महिन्याचं वासरू घेऊन राजा पळालाय, काय लय छान पळाला आमचा बच्चा। पहिला झाला त्यावेळेस काय चाललं? नाही बापूंनी सांगितलं असं आणि मी बघितलं होतं अर्जुनने 1 नंबर केलता, वासरू पळते मला माहिती होतं लगेच। बैलगाडी मालक इथं उपस्थित आहे। बघायला गेलं तर बैल खरेदी केला असेल तर त्याचं डॉक्युमेंट आपल्या तालुका कमिटीकडे द्या आणि तालुका कमिटीचं लेटर काढावं, स्टेटमेंट घ्या जेणेकरून आपल्याला कोणत्याही मैदानात पण शिकायचं या ठिकाणी प्रवेश घेताना अडचण येणार नाही आणि सर्वात महत्वाचं प्रवेश घ्याल सहज सोपं आहे, परंतु मैदानाचा फायनल होत असेल पुन्हा एकदा राजानं त्याचं वैशिष्ट्य आहे की मोठ्या मैदानामध्ये कुठं ना कुठं काहीतरी काही पराक्रम करून दाखवत असतोय। बैल चांगली गाडी चांगली पळाली। आता राजा काल 2 फेरं पळला होता, काल क्वार्टर फायनल राहिली गाडी, तर आज 3 फेरं पळून मी एकदम 19 बेस मध्ये 2 नंबर झाला। ओपनचा गुलाल होता आज देखील राहिला 2 नाही वासरू चांगलं पळत्या, बऱ्याच वेळा आपण बघितले, पण हाणाचा योगायोग आला नव्हता आमचा। भाऊंचा आमचा फोन प्रत्येक वेळेस व्हायचा, पण काय झालं विषय आपल्याला तर ह्या टॉपच्या मैदानात खेळायचं म्हणलं तर वस्तू चांगली पाहिजे। आपलं बैल डावीनं काय दोन्ही खाली पळतो, पण उजवीनं बैल चांगला पळतो। त्याला असा डावीचाच फिट कोंड असेल तर एवढाच कोण माझ्या डोक्यात, म्हणजे 99% हेच कोण माझ्या डोक्यात ते करून धावलं झालं। त्याचं फ्युचर कसं बघताय तुम्ही? असं काय वासू चांगलंच पळतं, त्यामुळे काय फ्युचर त्याची, त्याला लाईफ त्याची एकदम फुल मध्ये जाणार। काय सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सन्मान होतोय। प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय मैदानामध्ये आल्यानंतर, असू द्या फोटो काढण्या असू द्या किंवा व्हिडिओ काढण्या असू द्या, व्हिडिओ लोक येतात भेटतात। साहेब पण आलेत का? आनंद आहे, साहेब आलेत का? खूप चांगलं वाटतंय। 2 दिवस माझी पण गडबड रात्री झोपायला 11 वाजायचे, काल गेली सकाळी पहाटे 4ला उठली, सकाळी लवकर गटाला इथं आली। अखिल भारतीय बैलगाडी कसं काय याच्यात सगळी मेहनत ह्या लोकांच्या पायऱ्या करणं आणि आपण गाडी पळवणं, गाडी जुळवणं सगळं व्यवस्थित त्यांचं आहे। आम्ही काय बरोबर आहे, पण सगळं श्रेय ह्या लोकांना जाते। पण कुठेतरी तुमची साथ असते म्हणून सगळ्या गोष्टी पुढे बरोबर आहे म्हटलं ना, साथ देणं गरजेचं आहे आणि करतात। आज तुम्ही म्हणजे हिंद केसरीचा गुलाल तुमच्या पण कपाळाला लागला दिसताय, काय सांगता? राजा तुमच्या देखत पळतोय, कसं वाटतंय का नाही तुम्हाला? राजा छान पळतोय आणि ऍक्च्युली सकाळीच वाटलं होतं की आज 100% गाडी राहिली, छान वाटलं। खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला, अजून एका पुढे थोडी पळेल ह्या मला असं वाटतंय। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद।